नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी काठावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या एक्झाम झालेल्या होत्या। त्याचा या ठिकाणी रिझल्ट सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे 25/2/2025 ला। तर त्या संदर्भात एक महत्त्वाचं सूचनापत्रक या ठिकाणी आलेलं आहे। यामध्ये बघा टोटल जे 1846 जागा होत्या, परंतु या ठिकाणी 1825 जागांची निवड तात्पुरती यादी लागली होती। तर त्यामध्ये आपण या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला होता की या ठिकाणी तात्पुरती निवड यादी लागलेली आहे आणि रिझल्ट मध्ये काही बदल होऊ शकतो का। तर बदल यासाठी म्हणलं होतं की कारण इक्विपर्सेंटाइल मेथडचा वापर या ठिकाणी करण्यात येत होते। नॉर्मलायझेशनसाठी या ठिकाणी बघा इक्विपर्सेंटाइल मेथडचा बीएमसी वापर करते। तर त्यामध्ये काही बदल झाला म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्कमध्ये कमी जास्त पण हा नक्की होतोच। तात्पुरती निवड यादी लावलेली आहे, त्याचसोबत तात्पुरती कट ऑफ लिस्ट सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे। तर हा नॉर्मलायझेशन कसं करतात इक्विपर्सेंटाइल मेथडचं सविस्तर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकल। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। त्याचबरोबर बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। चला तर स्टार्ट करूया। यामध्ये बघा अनुसूचित जमाती माजी सैनिक आरक्षणाअंतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत रिक्त ठेवण्यात आलेली आहेत। तर 1825 होते या ठिकाणी उमेदवारांची यादी लावलेली आहे। तर बाकीचे जे 21 उमेदवार राहिलेले आहेत ते या कारणामुळे राहिलेले आहेत। ही कट ऑफ लिस्ट या ठिकाणी लावलेली आपण पूर्ण बघणार आहोत। यामध्ये बघा पहिले जे आहे प्रवर्ग दिलेला आहे, या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे, समांतर आरक्षण दिलेलं आहे। सर्वसाधारण मध्ये बघा 184 चा कट ऑफ आहे, महिलांसाठी 175 आहे। बाकी माजी सैनिक दिलेले आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन पदवीधर, दिव्यांग, अ ब क ड आई आणि अनाथ संस्थात्मक तसंच संस्था बाह्य यांचा सुद्धा दिलेला आहे। तर हे सगळं तुम्ही बघून घ्या, कारण तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून या ठिकाणी हे सगळं बघून घ्या। या ठिकाणी मी तुम्हाला जनरल आणि महिलांना आणि अंशकालीन पदवीधरचं सांगणार आहे। सर्वसाधारण मध्ये बघा 184 आहे, महिलांना 175 आणि अंशकालीन मध्ये 123 चा कट ऑफ लागलेला आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी एससी ही प्रवर्ग आहे, त्यामध्ये बघा जनरलला 177 चा लागलाय, महिलांना 167 आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधरचा 113 लागलेला आहे। बाकीची कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून चेक करून घ्या व्यवस्थितरित्या। एसटीचा या ठिकाणी बघा सर्वसाधारण मध्ये 165 लागलाय, महिलांसाठी 160 आहे आणि या ठिकाणी अंशकालीन पदवीधरला 91 चा लागलेला आहे। त्याचप्रमाणे बाकीचे लागले तुम्ही चेक करून घ्या। विजय ए मध्ये या ठिकाणी बघा जे दिलेलं आहे सर्वसाधारण मध्ये 179 चा लागलाय, 167 महिलांसाठी लागलाय आणि पीटी म्हणजे पदवीधर जे आहेत अंशकालीन 98 चा लागलेला आहे या ठिकाणी। बाकी या ठिकाणी दिव्यांगांचा अनाथांचा सुद्धा लागलेला आहे। एनटीबी मध्ये बघा सर्वसाधारण मध्ये या ठिकाणी 175 आहे, महिलांसाठी 165 दिलेलं आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी पीटी म्हणजे अंशकालीन पदवीधरसाठी 196 चा लागलेला आहे। एनटीसी मध्ये सर्वसाधारणचा बघा 181 आहे, महिलांसाठी 172 चा लागलेला आहे आणि अंशकालीन पदवीधरला 106 चा लागलाय। माजी सैनिक या ठिकाणी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त या ठिकाणी सर्व दिलेले आहे, तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थितरित्या। त्यानंतर एनटीडी मध्ये बघा महिलांसाठी जे आहे 169 चा लागलाय, सर्वसाधारण मध्ये 181 चा, अंशकालीन पदवीधरचा 91 ला लागलेला आहे। बाकीचं दिलेलं आहे तुम्हाला। एसबीसी साठी सुद्धा लागलेला आहे, या ठिकाणी बघा सर्वसाधारण मध्ये 170 आहे, महिलांसाठी 167 आहे आणि अंशकालीन पदवीधरसाठी 99 चा आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा खाली ओबीसी साठी दिलेला आहे, सर्वसाधारण मध्ये 178 आहे, महिलांसाठी 167 आहे आणि अंशकालीन पदवीधर या ठिकाणी 90 आहे। त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस मध्ये या ठिकाणी जे सर्वसाधारण मध्ये येतात त्यांना 168 आहे, महिला असतील तर 157 दिलेला आहे आणि पीटी साठी 194 या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे। तसंच एसईबीसी साठी सुद्धा दिलेला आहे, सर्वसाधारण मध्ये 180 आहे, 168 महिलांना आहे आणि पीटी साठी 98 आहे। त्याचप्रमाणे बाकीचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, ते चेक करून घ्या। मेन म्हणजे दिव्यांगांसाठी आपण चेक करूया। दिव्यांगांना या ठिकाणी अ साठी बघा 181 आहे, ब साठी 156 दिलाय, क साठी 172 दिलाय, 151.56 चा या ठिकाणी दिव्यांग डी आणि ई साठी दिलाय। ऑर्फन असेल इन्स्टिट्यूट मधून संस्थात्मक 131 आहे आणि संस्था बाह्य जर कोणी असेल तर 168 आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा कट ऑफ दिलेला आहे। हा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, कारण तात्पुरत्या स्वरूपाचीच या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे, निवड यादी सुद्धा लागलेली आहे। त्यांच्या निवड यादीमध्ये ही बदल होऊ शकतात, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यासाठी तुम्ही जर इक्विपर्सेंटाइल मेथडचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल अजूनपर्यंत तर या ठिकाणी चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघा, हा यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्हाला जर निवड यादीला चेक करायचं असेल तर ते सुद्धा व्हिडिओ दिलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी चेक करा। मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, कारण महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट्ससह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।